महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊ घातल्यात। आचारसंहिता पुढच्या काही तासांमध्ये दिवसांमध्ये कधीही लागू शकते, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांची धावपळ पळापळ सुरू झालेली आहे। एकीकडे जागा वाटपाच्या चर्चा आहेत, दुसरीकडे उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे। असं असताना सगळेच राजकीय पक्ष सध्या आपापली रणनीती आखण्यामध्ये मग्न आहेत। या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरली ती महाराष्ट्र कॅबिनेटची कदाचित जी शेवटची ठरू शकते ती मंत्रिमंडळाची बैठक। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि याच निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। कारण या निर्णयांमुळे महायुतीची येणाऱ्या विधानसभेतली रणनीती स्पष्ट होते का, अशा अनेक प्रश्न उपस्थित झालेत। आणि याचं कारण आहे की ओबीसी समुदायांकडे, मराठा समुदायाकडे किंवा मुस्लिम समुदायाकडे बघून काही निर्णय घेण्यात आलेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या निर्णयांचा नेमका काय परिणाम होणार आहे आणि याच निर्णयांवर आधारित महायुतीची स्ट्रॅटेजी असणार आहे का, आणि महायुतीची जर रणनीती अशा निर्णयांवर आधारित असेल तर त्याला महाविकास आघाडीचं उत्तर काय असेल, असे अनेक प्रश्न आहेत। याच प्रश्नांबाबत चर्चा करायची आहे। पण या प्रश्नांवर चर्चा करत असताना एक मात्र मुद्दा समोर येतो, तो हा की नुकताच झालेल्या हरियाणाच्या निवडणुकांचा महाराष्ट्राच्या निवडणुकांवर काही परिणाम होणार आहे का। कारण हरियाणामध्ये जी स्ट्रॅटेजी वापरली ती स्ट्रॅटेजी आता महाराष्ट्रामध्ये वापरण्याचा प्रयत्न होतोय का, हाही सवाल आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले त्यावरून उपस्थित होतो। नेमकं हरियाणामध्ये काय घडलं, महाराष्ट्रामध्ये काय घडलं, हे पहिलं बघूयात, मग बघूयात की यातनं उपस्थित होणारे प्रश्न काय आहेत। हरियाणामध्ये नेमकं काय घडलं? हरियाणामध्ये भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा धोका दिसत होता सुरुवातीपासून ही निवडणूक सुरू होण्या अगोदर, आणि तशाच प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाची नाराजी आहे। हे सगळं सांगत असताना हे स्पष्ट करायला हवं की हरियाणा आणि महाराष्ट्र हे दोन्हीही तुल्यबळ राज्य नाहीये, त्यांच्यामध्ये खूप फरक आहे। त्यामुळे ही थेट तुलना करण्याचा प्रयत्न नाहीये, पण रणनीतीचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस यातल्या काही बाबी ठळकपणे उठून दिसतात, त्यामुळे या बाबी मांडण्याचा हा प्रयत्न आहे। हरियाणामध्ये काँग्रेसची मदार होती ती जाट मतांवर। मराठ्यांची नाराजी महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता दिसतीये। हरियाणाचा विचार केला तर जाट बहुल मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांची मोठी भर पडली आणि महाराष्ट्रात मराठा मतांमुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठीच्या योजना आखल्या जात आहेत। ओबीसी मतांचं भाजपच्या बाजूने हरियाणात एकत्रीकरण झालं आणि इकडे महाराष्ट्रात भाजप नेत्यांचं मुख्य लक्ष हे राज्यातल्या ओबीसी मतदारांकडे। हरियाणात 25% आसपास जाट मतदार होते, तर महाराष्ट्रात 27% आसपास मराठा कुणबी मतदारांची संख्या असल्याचं बोललं जाते। हरियाणामधला ओबीसी मतदारांची टक्केवारी जवळपास 40% आसपास आहे, महाराष्ट्रामध्ये ती 28% आसपास आहे। हरियाणामध्ये झालं काय, तर हरियाणामध्ये आपची साथ मिळाली नाही, कारण आप आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढले आणि 4 जागांवर काँग्रेसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। ज्या 4 जागांवर आपला साधारण 2000 ते 4000च्या आसपास मतं मिळाली होती, तेवढ्याच मतांच्या फरकानं काँग्रेसचा उमेदवार त्या मतदारसंघामध्ये पराभूत झाला। याचा अर्थ जर दोघं एकत्र असते तर कदाचित काँग्रेसला त्या जागांवर नुकसान सहन करावं लागलं नसतं। महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आता या सगळ्या गणितांचा विचार करून निवडणुकांच्या अगोदर राज्यातल्या 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात आलाय। काँग्रेसची हवा होती हरियाणात, त्यामुळे अनेकांना उमेदवारीची आशा होती आणि हीच उमेदवारीची आशा पूर्ण झाली नाही, त्यामुळे अनेकांनी निवडणुकीमधनं आपल्याला उमेदवारी मिळू शकत नसल्यामुळे अपक्ष फॉर्म भरले। त्याचा मोठा तोटा हरियाणामध्ये सहन करावा लागला। महाराष्ट्रामध्ये ओबीसींसाठी आता नॉन क्रिमिलियरची मर्यादा 15 लाख रुपये करण्यात आलेली आहे आणि त्यायोगे ओबीसी मतदार एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। काँग्रेसच्या अंतर्गत वादांमुळे उमेदवार निवडीत हरियाणामध्ये घोळ होता। या सगळ्या संदर्भामध्ये जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यातला मुख्य प्रश्न आहे की हरियाणामधला पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवला जातोय का। ओबीसी मतदारांवर महायुतीची जी मदार आहे ती एका पक्षाकडे रोखली जातीये का,
अजित पवार यांच्या माध्यमामधनं मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय का? कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय हाही घेण्यात आला की मदरशांमध्ये जे शिक्षक काम करतायत त्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आलेली. ही वाढ खूप मोठ्या प्रमाणावर, कारण 8,000चं वेतन जवळपास 16,000च्या आसपास नेलेलं आहे. त्यामुळं मुस्लिम मतांकडे पाहून हा निर्णय घेण्यात आलेला आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतो. याच प्रश्नांवर चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरेजी. रुपाली मॅडम नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार पुन्हा एकदा आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांचा अभ्यास बऱ्याच विषयांवर आहे. हनुमंत पवारजी, स्वागत आहे आपलं. नमस्कार. 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 आणि गणेश हाके भाजपचे प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत. ओबीसी समाजांच्या प्रश्नाबद्दल ते नेहमी बोलत असतात. हाके सर, आपलंही स्वागत आहे. धन्यवाद. बरं, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा हाके सर, एकतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेले काही निर्णय आणि त्या अगोदर झालेले निर्णय, त्यातला प्रामुख्याने एक निर्णय असा होता की महाराष्ट्रामधल्या जवळपास 15 जातींचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा अशी एक मागणी केंद्र सरकारकडे महाराष्ट्रामधल्या ओबीसी आयोगाकडनं, मागासवर्ग आयोगाकडनं करण्यात आलेली. ही एक मागणी. दुसरा मंत्रिमंडळाच्या बैठकीमधला निर्णय आहे की ओबीसींची नॉन क्रिमिलियरची जी मर्यादा आहे ती 15 लाख रुपये करण्यात यावी. जनरली 8 लाखांवरनं 15 लाखांपर्यंतचा टप्पा हा मोठा टप्पा असतो, तो एकाच धावेमध्ये पूर्ण केला जात नाही, पण ऐन निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारनं तो केलेला आहे. काय नेमकी कारण आहेत याची? ओबीसी मतांकडे लक्ष ठेवून हे दोन प्रामुख्यानं निर्णय घेण्यात आलेले आहेत महायुतीकडनं. नाही, कसं आहे की कविता, हे जे निर्णय आहेत ते खरं म्हणजे एक रेग्युलर नियमितपणे मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तो भाग आहे. फक्त आपल्याला असं वाटतं की खरं म्हणजे सरकार आता पुढं थोड्या दिवसामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे सरकार म्हणून ज्या ज्या पद्धतीचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत ते निर्णय घ्यावेत म्हणून कॅबिनेट समोर 2-2, 3-3 कॅबिनेटा घेऊन, म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन ह्या पद्धतीचे निर्णय घेण्यात आले. आपण तू जे म्हणालीस ना की 1-2 गोष्टीमध्ये तुझ्या मी सुधारणा करतो कविता, की एक ओबीसीची संख्या आपण 28% असं म्हणालीस. ओबीसीची संख्या 28% नाही, ती 50%पेक्षा अधिक आहे. मी मतदारांची संख्या म्हटली, 52% मी सांगितलं तर नाही, संख्या म्हणालीस. आणि नाही, जर मी तसं म्हटलं असेल तर मी करेक्ट करते, कारण मला ओबीसी समुदायाची संख्या असं नाही म्हणायचंय, मला ओबीसी मतदारांची संख्या म्हणायचंय. अच्छा, ठीक आहे. मतदारांची संख्या असेल तर मला वाटतं की ते सुद्धा बरोबर नाहीये. ओके. तर 52, आता अलीकडे 60% ओबीसी गेलेलं आहे. त्याचं जर मतदान बघितलं तर साधारणतः आपण 40% सुद्धा असं मतदान असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. पण ठीक आहे, हा काही म्हणजे वादाचा मुद्दा तुझ्या माझ्यातला नाही. माझा 2 मुद्दे, जातीय जनगणना झाली नाही ना, त्याच्यामुळे आकडे नाही आहेत आपल्याकडे. बरोबर आहे. आता 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की अशा स्वरूपाचे निर्णय हे जनतेची एकूण भावना लक्षात घेऊन, त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन आणि अनेक दिवसापासूनचे प्रलंबित असलेले जे काही विषय आहेत ते आपलं एक सरकार म्हणून निर्णय घ्यावं लागतात आणि ते घेणं हे उचित असतं, कारण अनेक लोकांना न्याय दिल्याची भावना या सरकारबद्दलची निर्माण व्हावी, ही त्यामागची अपेक्षा असते. आता ज्या गोष्टी तुम्ही 15 जातीचा समावेश ओबीसी मध्ये करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असं म्हटलं, तर त्यासाठी ओबीसी आयोगामध्ये एखाद्या जातीमध्ये डिलिशन आणि ऍडिशन करण्यासाठीची एक स्वतंत्रपणे घटनेनं एक आयोग स्थापन केला, त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि तो आयोग सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि गेले अनेक दिवस या जातींच्या संदर्भामध्ये आयोग त्याच्या संबंध ज्या काही चाचण्या आहेत त्या चाचण्या करत होता. त्या चाचण्या केल्यानंतर आता म्हणजे आपले जे केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत माननीय हंसराज आहेर यांनी त्या आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या या 15 जाती ज्या आहेत त्या खरंच मागासलेल्या आहेत आणि त्यांना ओबीसी मध्ये समावेश करणं आवश्यक आहे, अशा पद्धतीची महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाची शिफारस त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा या निर्णयाचा सरकार म्हणून फक्त मंत्रिमंडळासमोर तो निर्णय घ्यावा लागतो आणि म्हणून तशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे. पण हा खरा निर्णय मागासवर्गीय आयोगाचा आहे. त्याच्यात मला असं वाटतं की सरकारचा काही हेतू किंवा सरकार काही या समाजाचं लागूचालन करण्याच्या प्रयत्नाने केलेलं आहे असं नाहीये. दुसरी गोष्ट अशी, मंत्रिमंडळात जे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत हे निर्णय खरंच अनेक दिवसापासून वेगवेगळे जे छोटे छोटे समाज आहेत, ज्या उपेक्षित अशा स्वरूपाच्या जाती आहेत, त्या जातीच्या संदर्भात निर्णय घेणं हे आवश्यक होतं आणि म्हणून मंत्रिमंडळाने हे निर्णय घेतलेले आहेत. आता आपण म्हणजे अशा पद्धतीचे विरोधक म्हणजे म्हणू शकतात की मंत्रिमंडळ आता पुढे आचारसंहिता निवडणुका समोर लक्षात ठेवून अशा स्वरूपाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर हे निर्णय केव्हा ना केव्हा घ्यावे लागतात
आणि निर्णय जेव्हा लोकहिताचे किंवा जनहिताचे किंवा एखाद्या मागासलेल्या भागाचे उपेक्षितांचे निर्णय घ्यायचे असतात ना, तेव्हा त्याच्याशी अशा पद्धतीची आपल्याला ठीक आपण आहे. चर्चा करत असताना अशी वेगळ्या पद्धतीने चर्चा मला असं वाटतं करण्याची आवश्यकता नाही. त्यांना न्याय देण्याच्या हेतूने घेतलेले हे निर्णय आहेत आणि मला असं वाटतं बरं, ही तुमची सार्थ आणि बाजू योग्य झाली की न्याय देण्याच्या, ओबीसी समाजाला न्याय देण्याचा तुमचा प्रयत्न होता, त्याचे हे दोन मार्ग होते आणि म्हणून तुम्ही ते केलेलं आहे. रुपाली ठोंबरेजी, आता आणखी एक चर्चा अशी सुरू झालेली आहे आणि ती प्रामुख्यानं मदरशांमधल्या शिक्षकांच्या वेतनामध्ये जी शेवटची ठरू शकते मंत्रिमंडळाची बैठक, त्यामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे ही सुरू झालेली आहे की त्या शिक्षकांना विद्यावेतन देण्याचा, म्हणजे काही दिवसांपूर्वी वोट जिहादच्या नावानं चर्चा होत होती आणि आता मदरशामधल्या शिक्षकांचं विद्यावेतन वाढवलं जाते ऐन निवडणुका तोंडावर असताना. म्हटलं असं जातंय की अजित पवार यांचा चेहरा पुढे करून मुस्लिम मतं खेचण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. मुळात याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि महायुतीची स्ट्रॅटेजी ही हरियाणाप्रमाणे मराठेतर मतं गोळा करण्यासाठी, एकत्रित करण्यासाठी सुरू आहे, मंत्रिमंडळातले काही निर्णय त्या दिशेने आहेत, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? सगळ्यात महत्वाचं, माननीय अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू आंबेडकर या विचारावर चालतो, डॉक्टर यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारावर चालतो. याच विचाराचे अजितदादा होते आणि त्याच विचाराच्या अजितदादांना महायुतीने सत्तेमध्ये दादांनी पाठिंबा दिल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेने घेतलेला आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि सरकार म्हणून जेव्हा आपण त्या खुर्चीवर असतो तेव्हा सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या ज्या जातीतल्या लोकांची जी जी मागणी असेल ती जर मागणी कायदेशीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये असेल योग्य कायदेशीर, तर ती मान्य होणारच होती. त्याच्यामुळे आता ही निवडणूक आलीच आहे. आमच्या समोर, महायुती समोर अनेक प्रश्न आहेत. त्यातील हा प्रश्न ज्या ज्या समाजाचा आहे तो प्रश्न महायुती ही पूर्ण करण्याच्या मागे मंत्रिमंडळात जसा तुम्ही म्हणताय निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे दिलेली आहे. मदरशांची जी मागणी होती ती या मंत्रिमंडळात ती मान्य केलेली. त्याच्यासाठी वेगळं म्हणजे जाणीवपूर्वक केलंय. विरोधकांना काय, विरोधक काही बोलू शकतात, नाही केलं तर महायुती सरकार विरोधात आहे, केलं तर मतांसाठी केलेलं आहे. त्याच्यामुळे विरोधकांकडे महायुती म्हणजे सरकार लक्ष न देता आपलं काम, लोकांचे प्रश्न चोखपणे सोडवण्याचं काम महायुती तुम्हाला करताना दिसते. बरं, ठीक आहे, आपण हनुमंत पवारांना विचारूया. हनुमंत पवारजी, खरंच हे लोकोपयोगी निर्णय आहेत, लोकांच्या गरजेचे निर्णय आहेत म्हणून घेतले गेलेत की तुम्हाला या निर्णयात ज्या वेळेला घेतले गेले त्याच्याबद्दल काही म्हणायचंय? कारण ऐन निवडणुकांच्या तोंडावर घेतले गेलेले निर्णय आहेत, इतक्या मोठ्या संख्येनं घेतले गेलेले निर्णय आहेत. मी त्यातले फक्त 2-3 निर्णय तुम्हाला सांगितले की ज्या निर्णयांकडे बघून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नाही, खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात जे आता हे सरकार सुप्रीम कोर्टाच्या मेहरबानीवर चालू आहे, त्या सरकारनं मागच्या 15 दिवसामध्ये जवळपास 1296 निर्णय घेतलेले आहेत. 15 दिवसात. लक्षात घ्या, पुरेसा वेळ होता, संधी होती, तरीही निवडणुकाची आचारसंहिता 4 दिवसावर आल्यानंतर जर यांना 1000 पेक्षा जास्त निर्णय घ्यावे लागत असतील, 165 पेक्षा जास्त अशा घोषणा कराव्या लागत असतील की ज्याच्यासाठी निधी कुठून आणणार आहेत, ज्याचं भविष्य काय असणार आहे उद्या या योजनांचं, हे माहित नसलेलं सरकार खरं म्हणजे येणाऱ्या विधानसभेला त्यांच्या पायाखालची वाळू सरकली याचं हे लक्षण आहे. आता काल तुमच्या चॅनलनं दाखवलं, अनेक चॅनलने दाखवलं की कॅबिनेट मध्ये सुद्धा काहीतरी मतभेद झाले, कोण निघून गेलं, कोण थांबलं. खरं म्हणजे लाडकी बहीण योजना ही यांनी अतिशय निवडणुकीच्या तोंडावर आणून अवघ्या 1,500 रुपयामध्ये आमच्या माता भगिनींना ज्या बेरोजगारीने पिचलेल्या आहेत, ज्यांच्या मुलांना रोजगार मिळत नाही, ज्यांचं शिक्षण महाग आहे, गॅस महागलेला आहे, खाद्यतेल मागच्या आठवड्यामध्ये एका दिवसामध्ये 24 ते 25 रुपये लिटरनं खाद्यतेल महागलेलं आहे. महागाईनं पिचलेल्या महिलांना, बेरोजगारीनं पिचलेल्या महिलांना, सोयाबीनला भाव नसल्यामुळं, कांद्याची आमच्या वानवा या सरकारनं, दोन्ही सरकारने मिळून केल्यामुळं जी महाराष्ट्रामध्ये असंतोषाचा एक भडका उडालेला आहे, त्याच्यावर काहीतरी योजनांचे शिंतोडे, निर्णयांचे शिंतोडे मारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. हे अगदी सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे की फक्त हनुमंत पवारजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते आणि मी तुम्हाला एक प्रश्न अगदी स्पष्ट विचारते. महायुतीनं घेतलेल्या निर्णयांमुळे आता एक असं चित्र निर्माण झालंय किंवा ज्याची चर्चा सगळ्यांमध्ये सुरू आहे, ती चर्चा अशी आहे की मराठा मतदारांमध्ये
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाबद्दल सहानुभूती आहे, त्यामुळे मराठा मतदारांपुढे एकनाथ शिंदेचा चेहरा, ओबीसी मतदारांपुढे भाजपचा चेहरा, कारण भाजपला ओबीसींचा पहिल्यापासूनच खूप चांगला पाठिंबा आहे, आणि मुस्लिम मतदारांपुढे अजित पवार यांचा चेहरा करून, म्हणजे या तिघांचेही चेहरे एकत्र वापरून महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे मतांची मोठ बांधण्याचा प्रयत्न करावा, जसा हरियाणामध्ये झाला. हरियाणामध्ये जाट मतांचा मोठा पाठिंबा काँग्रेसला मिळत असल्याचं बघून बाकीची सगळी मतं आपल्याकडे कशी येतील असा प्रयत्न केला गेला. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. हे प्रयत्न करण्यात काही चूक आहे किंवा बरोबर आहे असं मी काहीही म्हणत नाही, पण तसं महाराष्ट्रात होताना तुम्हाला दिसतंय का? नाही कविताजी, खरं म्हणजे हे ग्रासरूट पॉलिटिक्स करणाऱ्या कोणालाही हे निवड हास्यास्पद वाटेल. बरं, एकनाथ शिंदे साहेब काय मराठा समाजाचा चेहरा असू शकत नाही. मराठा समाज त्यांच्याकडे जो काही मागण्या करतोय त्या मागण्याबद्दल ते काय निर्णय घेतील ह्याच्याहून ते ठरणार आहे. आता अजितदादा मुस्लिम मतदारांसमोर त्यांना करायचं तर त्यांनी उघड मुस्लिमांना जादा बच्चे पैदा करणे वाले, घुसपैठिया असं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व अजितदादांनी स्वीकारलं ना आमच्या. आता सुद्धा कटेंगे तो बटेंगे म्हणून अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती दाखवायची आणि बहुसंख्याकांना त्यांची भीती दाखवून मतं घ्यायची असं राजकारण भारतीय जनता पक्ष करते. मुस्लिमांना हे चांगलं कळत आहे. त्यामुळे दादांचा चेहरा कितीही फुले शाहू आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा म्हणत असले तर ते ज्या वर्तुळामध्ये आता आहेत ते वर्तुळ हे या देशातल्या अल्पसंख्याकांना काय समजतं हे आपण चॅनलवर बघत असतो. राहिला मुद्दा ओबीसी मतदानाचा, तर या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, ओबीसी आणि मुस्लिम समाज त्यांना महागाईच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर, आमच्या 14,000 शाळा बंद पडतायत त्या शाळांच्या प्रश्नावर, सोयाबीनचा हमी भाव आम्हाला 2014 जो होता तोच 2024 आहे. ओबीसी शेतकरी आहेत, मराठा शेतकरी आहेत. मुस्लिमांमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात आज जे वाढ होत आहे तर महाग शिक्षण केल्यामुळे मुस्लिमांना ज्या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं त्या सगळ्या गोष्टी मिळून आता महाराष्ट्राची निवडणूक जातीवर जाणार नाही. पोटा पाण्याच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या, महागाईच्या प्रश्नावर, संविधान बदलाचं नॅरेटिव्ह धादांत भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस म्हणाले खोटं नॅरेटिव्ह पसरवलं. मी 10 वेळा सांगितलं, तुम्हीही सांगितलं तुमच्या चॅनलवर की ज्योती मिर्धा असेल, लल्लू सिंग असेल किंवा अनंत हेगडे असतील, ही मंडळी उघड लोकसभेमध्ये सांगायची 400 जागा आम्हाला संविधान बदलायला पाहिजेत. त्यामुळं संविधानामुळं मानवतेचं जीवन जगायला ज्या दलितांना भेटलं ते दलित चिडलेले आहेत. मला एक कळत नाही की तुम्ही जेव्हा असं म्हणताय, मला एक कळत नाही तुम्ही जेव्हा असं म्हणताय की महाराष्ट्राची निवडणूक जातीवर लढली जाणार नाही, हे खरोखर तुम्ही फक्त चॅनलवर बोलायचं म्हणून म्हणताय की तुम्हाला खरोखर पटतंय? जर तुम्हाला खरोखर पटत असेल तर मात्र खरंच प्रश्नचिन्ह आहे माझ्यासाठी. वस्तुस्थिती तुम्ही सांगत नाहीयेत. काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्षाला ओबीसीचं पुळका आहे असं तुम्ही आता सांगितलं, किंवा ओबीसी त्यांचा वोट आहे, खोटा आहे. माझ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ओबीसी आहे, आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेता ओबीसी आहेत, असंख्य ओबीसी आमदार आमच्याकडे आहेत. बोला ना ओबीसीच्या बाबतीत जे 2 महत्वाचे निर्णय आता झाले राज्य सरकारनं घेतले त्याच्याबद्दल बोला. अहो, या सरकारच्या काळामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण काढलं गेलं. भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारा. विरोधकांनाच का प्रश्न विचारताय? सत्तेत बसलेल्या गणेश हाकेजी, गणेश हाकेजी हा मुद्दा आहे ना. गणेश हाकेजी, आता मी तुम्हाला सांगते की हा मुद्दा फक्त काँग्रेसकडनं समोर येत नाहीये. हा मुद्दा ओबीसीच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्था सुद्धा पुढे करतायत की तुम्ही वारंवार निवडणुका पुढे ढकलून किंवा जाणीवपूर्वक निवडणुका घेतल्या नाहीत म्हणून ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवलं जाते. ओबीसीमध्ये अधिकाधिक जाती टाकल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय. आता क्रिमिलेअरची मर्यादा वाढवल्यानंतर संख्या वाढेल, त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला अर्थच राहिला नाहीये अशी तक्रार कायम होती आणि त्याच्या केंद्रस्थानी तुम्ही आहात. गणेश हाकेजी उत्तर द्यावं. नाही, म्हणूनच म्हटलं कविता, मला हनुमंतरावांचं खरंच मला सांगतो तुला की ते कौतुक करा वाटतं. इतक्या धादांतपणे, इतक्या सफाईदार ते खोटं बोलू शकतात. आता त्यांनी आरोप केला की देवेंद्रजींच्यामुळे म्हणे ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रातलं गेलेलं आहे. अहो, सारे जगाला माहित आहे की महाराष्ट्रातलं आरक्षण कुणी घालवलं, काय घालवलं. मला सांगा, आघाडीच्या सरकार म्हणजे 33 मध्ये आघाडीचं सरकार होतं. तुम्हाला सांगतो की त्या सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये. अहो, तुम्ही एकदा सुद्धा 10 वेळा तारखा बदलून घेतल्या, कधी त्याच्या सिरियसनेस घेतला नाही, त्या तारखांना कधी अटेंड केलं नाही तुमच्या सरकारनं. आणि म्हणून ते नाईलाजानं तो कंटाळून ह्या सरकारला, नालायक सरकारला ओबीसीच्या संदर्भामध्ये कुठल्या पद्धतीचं गांभीर्य नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने तसे ताशेरे मारल्याने सांगितलं की यांना आवश्यकता नाही आहे म्हणून त्यांनी ते ओबीसीचं आरक्षण रद्द केलं. तुमच्या काळात झालेलं आहे ओबीसीचं आरक्षण रद्द. आणि तुम्ही आज आरोप करतात की मला सांगा की देवेंद्रजीमुळे झालं, भाजपमुळे झालं, महायुतीमुळे झालं म्हणून. मला सांगता असं खोटं नका बोलू हनुमंतराव तुम्ही. मला सांगा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं की ते सांगतात की आता की मला सांगा की लांगूल चालम आणि जाती आणि धर्मामध्ये तर खऱ्या अर्थानं जर कोणी जर डिव्हिजन जर कोणी केलं असेल तर तुम्ही केलं हो.
आतापर्यंत या देशातल्या लोकांना, जनतेला फसवलं काँग्रेसने. सारखं लांगूल चालन करायचं, मुस्लिमांना म्हणायचं की भारत भाजपा आएगा तो तुमको कटवा देगा, पाकिस्तान भिजवा देगा. ही भीती दाखवायची आणि भीती दाखवून आतापर्यंत तुम्ही लोकांची मतं लुटलेली आहेत. मला सांगा, शाहू फुले आंबेडकरांचंही नाव तुम्ही घेतात आणि एखादा शाहू निर्माण व्हावा, एखादा आंबेडकर निर्माण व्हावा असं तुम्हाला कधीच वाटलं नाही. सत्ता कोणाची होती? मूळ मुद्द्याकडे या ना, मूळ मुद्द्याकडे या ना, की ओबीसींचा मूळ मुद्द्याकडे, की ओबीसींमध्ये अधिकाधिक जाती समाविष्ट करून क्रिमिलेअरची मर्यादा वाढवून ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय, हा आरोप वारंवार होतोय, त्यावर बोला. मतं मागत होतात आणि अशा वेळेला आज मुस्लिमांची अवस्था काय आहे मला सांगा. आणि मला सांगा, अशा वेळेला मुस्लिमांची जी काही सुखदुःख आहे, त्यांच्या अडीअडचणी आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला कधी खंत आणि खेद वाटला नाहीये? त्यांच्या मतावरती तुम्ही 50-50 वर्ष तुम्ही राज्य केले या देशामध्ये आणि राज्यामध्ये. आणि तुम्ही काय, मला सामाजिक न्यायाच्या भूमिका मला जर काँग्रेसने जर खऱ्या पद्धतीने घेतल्या असत्या ना, तर आज जे काही निर्णय या आम्हाला कॅबिनेटमध्ये घ्यावे लागले ते याची वेळ आली नसती. हे सगळे निर्णय तुम्ही काँग्रेसची तुमची सरकार असताना घ्यायला पण तुम्ही एवढं म्हणताय मुस्लिम इतके अडचणीमध्ये आहेत, तर मुस्लिमांची मतं तर त्यांनाच जात आहेत ना. तुम्हीच म्हणताय वोट जिहाद होतोय म्हणून. त्यांच्याबद्दल तुम्हाला कळायला पाहिजे. मुस्लिमांच्या संदर्भातले निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे होते. माझा आवाज बहुतेक पोहोचत नाहीये म्हणून या सरकारला घ्यावं लागलं. बर, ठीक आहे गणेश हाकेजी, तुमचा आवाज माझ्यापर्यंत येतोय पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. रुपालीताई, शेवटचा माझी वेळ संपत आलेली आहे कारण आपल्याकडे अगदी थोडा वेळ शिल्लक आहे. अगदी मला शेवटचा मुद्दा सांगा की तुम्ही वारंवार म्हणताय खरं की आम्ही मुस्लिम मतांसाठी किंवा आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन जातोय, पण हा जो प्रश्न सारखा तुमच्यावर उपस्थित केला जातोय की ज्या मुस्लिमांवर सातत्यानं बोललं जातं, वोट जिहाद सारखं म्हटलं जातं, बटेंगे तो कटेंगे म्हटलं जातं, त्यांच्यासोबतच तुम्ही आहात आणि तुम्ही म्हणता आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार, कसं या नॅरेटिव्हला कसं उत्तर देणार आहात आता तुम्ही? विरोधकांचं काम आहे ते नेरेटिव्ह पसरवतात. आणि एक लक्षात घ्या, कटेंगे बटेंगे ही सगळी वाक्य आली कुठनं? हे जे विरोधक आहेत, हे जे काँग्रेसवाले सांगतायत, मला त्यांना विचारायचंय, हनुमंत पवारांना आठवतंय का की पृथ्वीराज चव्हाण जेव्हा होते मुख्यमंत्री, फाईलवर सही करायचे नाहीत होते, कामकाज जमलं नाही त्यांना. मग जर महायुती आणि सरकारमधले दमदार लोक जर निर्णय घेत आहेत तरी या व्यक्तींना अडचण येते. आणि काँग्रेसवालेच या जातीमध्ये, या धर्मामध्ये खोटा नेरेटिव्ह पसरवणे हे एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी आतापर्यंत जे काही त्यांनी सांगितलं ते क्लिअर कट मध्ये सांगितलं, परंतु संविधान बदलणार आहेत. कुठून संविधान बदलणार आहे? संविधान कुणीही बदलू शकत नाही. पण तरी सुद्धा मतासाठी काँग्रेस हे राजकारण खेळते आणि त्यांना सवय जातीवर धर्मावर राजकारण करून स्वतःची पोळी शेकण्याची, परंतु आता ते त्यांना शक्य होत नाहीये. म्हणून सातत्याने महायुतीवर बोलणे, त्यांनी कितीही निर्णय चांगले घेतले तरी जनतेसाठी ते कधी आभार मानणार नाहीत. त्यांचं काम आहे टीका करणं, त्यांनी करावं. जनता त्यांना या गोष्टीला अजिबात भीक घालणार नाही, तेवढंच ते सत्य. हनुमंत पवारची शेवटची कमेंट. आमच्या मोठी बहीण आमची आदरणीय रुपालीताईंना कटेंगे तो बटेंगे काँग्रेस म्हणलेलं नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आणि उत्तर भारतामधल्या बीजेपीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात येऊन दिलेली घोषणा आहे. ताई, ती घोषणा काँग्रेसची नाही, तुमच्या सोबत जे बसलेले आहात सत्तेत त्यांनी दिलेली घोषणा आहे. विरोधकांना ठोकून काढा असं देवेंद्रजी फडणवीस भाषणामध्ये म्हणालेले आहेत. आणि ज्यांनी ज्या बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी विरोधामध्ये प्रचार केला त्यांच्या अंगावर माणसं घालण्याचं एक फॅशिझम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं आणलेला आहे. आजही महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांबद्दल तो महाराष्ट्रात बसलेली कंगना राणावत आहे ना, निलेश राणेच्या स्वरूपामध्ये ते काय विधानं करतात बघा. मस्जिदीमधून जाऊन आम्ही मारू, घरात घुसून मारू असं वक्तव्य करणारी माणसं भारतीय जनता पक्षात आहेत. आदरणीय ताईंना विनंती आहे, ताईंच्या माध्यमातून अजितदादांना विनंती आहे, या जातीवादी लोकांच्या नादी यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊन, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही लागू नका. महाराष्ट्र बीजेपी वाल्यांना माफ करणार नाही, त्यांच्यासोबत तुमचेही माणसं पडतील. वेळी सावध व्हावं. वेळ आहे अल्पसंख्याकांबद्दल, बेरोजगारांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, महिलांबद्दल भारतीय जनता पक्षानं जी विधानं केली, महापुरुषांबद्दल जी विधानं केली, त्या विधानाचा जाब महाराष्ट्रातली जनता येत्या निवडणुकीत विचारणार आहे. नका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते घेऊ तुम्ही. ठीक आहे.
खरं तर असं आहे की एका बाजूनं फुले शाहू आंबेडकरांची नावं घेतली जातात, दुसऱ्या बाजूनं संविधानाचा दाखला दिला जातो. मात्र फुले शाहू आंबेडकरांनी मांडलेले विचार, संविधानाने आपल्याला दिलेली शिकवण याच्या विपरीत राजकारण आहे हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि महाराष्ट्रात याची चर्चा करावी लागते. त्याचं कारण हे आहे की जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांनी या सगळ्यांवर, या विचारधारेवर, आपल्याला दिलेल्या शिकवणीवर जर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील तर मात्र प्रश्न विचारावे लागतील आणि ते सगळ्याच पक्षांना विचारावे लागतील. आणि म्हणूनच आजची ही चर्चा करण्याचा प्रयत्न होता. हरियाणामध्ये एक पॅटर्न यशस्वी झाला, तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न होतोय का, आणि जर तो प्रयत्न होत असेल तर त्यासाठी शासकीय निर्णयांचा आधार घेतला जातोय का, हा महत्त्वाचा प्रश्न होता. उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला, पण अर्थातच हे प्रश्न जितके जटिल आहेत तितकीच त्याची उत्तरं सुद्धा कठीण आहेत. त्यामुळे स्पष्ट उत्तरं आपल्याला या घडीला तरी मिळू शकणार नाहीत. पण एक मात्र स्पष्ट आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जेव्हा समोर येतील तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर असतील. आपण सगळ्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतलात, आपापली मतं स्पष्टपणे मांडलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.